मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला 20 मार्च रोजी सकाळी 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे। या कारवाईमुळे शासकीय आणि निमशासकीय वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बाबासाहेब किशोर राऊत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। ते राहुरी नगर परिषदेमध्ये महिला आणि बाल विकास विभागामध्ये कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। शासकीय योजनेअंतर्गत 30,000 रुपये मंजूर करून देण्यासाठी त्याने शहरामधील एका महिलेकडनं 1000 रुपयांची लाच मागितली होती। या महिलेनं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडनं 20 मार्च रोजी पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर संध्याकाळी 5च्या दरम्यान पथकाकडनं राहुरी नगर परिषद कार्यालयामध्ये सापळा लावण्यात आला आणि या सापळा कारवाई दरम्यान आरोपी बाबासाहेब राऊत यांनी तक्रारदार महिलेकडनं 1000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलाय। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विरोधामध्ये कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। पुढील तपास सुरू आहे। लाचलुचपत विरोधामध्ये कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकामधील पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी बाबासाहेब किशोर राऊत याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आलं। दरम्यान नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।